आमच्या पिढीचा खूप मोठा सहभाग आहे हं. ही भाषा बिघडवण्यामध्ये. कशा प्रकारे? कारण आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये न्यूनगंड तयार झाला की आम्हाला इंग्रजी बोलता येत नाही हं. आणि मग ओशाळवाणं वाटायला लागलं. त्याच्यामुळे आमच्या पिढीने त्यांची मुलं सगळी इंग्रजी माध्यमातून टाकली. कारण आपल्याला येत नाही, आपल्याला हसतात लोक. पण ते नुसतं हसत नव्हते, आम्हाला असं वाटायला लागलं की इंग्रजी बोलता आलं तर मोठ्या पगाराची नोकरी मिळणार आहे, तर तुम्हाला समाजामध्ये प्रतिष्ठा मिळणार आहे, मान मरातब मिळणार आहेत, असा गैरसमज किंवा आजच्या भाषेत आपण म्हणूया की मार्केटिंग असं झालं त्या विषयाचं. आणि आमची पिढी त्याला बळी गेली. पण आता असं लक्षात येते की जे देश तांत्रिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या जास्त प्रगत आहेत आपल्यापेक्षा काही पट कोणकोणते आहेत? चीन, जपान, कोरिया, तैवान. मी इथले 4-5 देश सांगतो. हे ते आपल्यापेक्षा बलाढ्य आहेत, आपल्यापेक्षा श्रीमंत आहेत सगळे, आणि ते इंग्रजी वापरत नाहीत, ते त्यांचीच भाषा वापरतात. फक्त हे आपल्याला माहीत नाहीये किंवा आपल्याला लाज वाटते किंवा सवय पण झाली आहे. लाज. मी गावंढळ, कमी शिकलेला, हलक्या दर्जाचा, बत्थड, मठ्ठ, दुर्लक्षित, तुच्छ, नगण्य वाटीन असं मला वाटतं. म्हणून मी ते जरा हायफाय इंग्लिश, यु नो व्हॉट हॅपन, हे सगळं त्याच्यामुळे.